राम राम मंडळी. तर आज सकाळी सकाळी आपले प्रणम्य महाराज नेहमीप्रमाणे तयार झाले आणि थेट पप्पांकडे धावले. पप्पा चालले होते शेतात, पण आमचे राजे काही सोडायला तयार नाही होते. झाला की मोठा हट्ट सुरू प्रणम्यचा. मग काय, पप्पांनी शेवटी हार मानली. राजाला जवळ घेतला आणि थेट ट्रॅक्टरवर बसून ड्रायव्हिंग सीट दिली. पप्पासोबत असले की आपला पठ्ठ्या वाघासारखा असतो, कशालाच घाबरत नाही. अगदी स्टाईलमध्ये ट्रॅक्टरवर चालवणं सुरू होतं. मग आमचा प्रणम्य ट्रॅक्टर चालवून गेला की. पण आता पप्पांना शेतातील कामं पण असतात ना राव. प्रणम्यच्या नांदी लागून कामं थोडी सुटणार आहेत. पप्पा गेल्यावर रडायचं सोडून आमचे सरकार घरात आले आणि थेट लाडूवर ताव मारू लागले. ते पण स्वतःच्या हाताने बरं का. खातोय कमी आणि तोंडाला कपड्यांना फासतोय जास्त. काय सांगू, आमचा प्रणम्य एवढं शहाणं बाळ आहे ना, तो स्वतःच्या हातानेच लाडू खातो. तुमचा पण बाळ आहे का इतका शहाणा? खाऊ पिऊन झाल्यावर दुपार झाली आणि आमचे राजे आजीसोबत बाहेर निघाले फिरायला. मी म्हटलं चल घरामध्ये चल, तर माझ्याकडे बघायला पण तयार नाही आणि बाय बाय करायला पण तयार नाही. त्याला कोणीही गल्लीतलं म्हटलं की चल फिरायला, तर तो लगेच जातो. फिरायचं नाव काढलं तर आई वडिलांना दोघांनाही तो विसरतो आणि त्या व्यक्तीसोबत फिरायला निघून जातो. चला, तर तो गेला फिरायला. तुम्ही पण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.